महापालिकेच्या सत्तेसाठी भाजप व राष्ट्रवादी अजितदादा पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे। शिवसेना शिंदे पक्षाला देखील सत्तेत घेणार आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने तयारी दर्शवली तर त्यांना देखील घेऊ, काँग्रेस सोडून सर्वांना सत्तेत सामील करून घेऊ असं भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलंय। भाजपाने महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा केली। त्यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील बोलत होते। ते म्हणाले, भाजपच्या महापौर पदाचा उमेदवार पक्षाच्या कोर कमिटीतील सर्व सदस्यांनी एकमताने निवडला आहे। त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मान्यता घेतली आहे। काही महापालिकांमध्ये 1.25 वर्ष महापौर पद दिलं आहे, पण सांगलीत महापौर पद 1.25 वर्षासाठी की 2.5 वर्षासाठी हे काळाच्या ओघात ठरवू असंही ते म्हणाले। महापालिकेत बहुमतासाठी 40 जागांची गरज आहे। भाजपचे 39, राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे 16 असे एकूण 55 संख्याबळ झाले। शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत, त्यांनाही बरोबर घेणार आहोत। त्यांना सत्तेतील काय द्यायचं हे ठरवणार आहोत। त्या संदर्भात बोलणं सुरू आहे, त्यामुळे भाजप महायुतीचे संख्याबळ 57 जाईल। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने भाजपसोबत यायचं ठरवलं तर त्यांना काय हवं आहे ते पाहू, त्यांना काय देऊ शकतोय ते पाहू। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षही महापालिकेत महायुतीसोबत आल्यास संख्याबळ 60 होते। महापालिकेच्या सत्तेत काँग्रेस सोडून सर्व पक्षांना घेऊ, तसेच स्थायी समितीचे सभापती पद कोणाला द्यायचं, अन्य सभापती पदे कोणाला द्यायची, स्थायी समितीत कोण कोण जाणार, स्वीकृत नगरसेवक कोणाला करायचं हे ज्या त्यावेळी ठरवलं जाईल। त्या संदर्भात फार आधी विचार करणं राजकीय असमंजसपणाचं ठरेल असंही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले। तहकूब होईल 5 दिवसाने होणारी किंवा त्यांना ते प्रोग्राम काढतील बैठक जी असेल त्यात स्थायीची नावं द्यायची असतात आणि स्थायीची इलेक्शन स्थायी सभापतीची होणार असते। त्याचे निर्णय हे टप्प्याटप्प्याने ठरवू। यावर काही विचारायचं असेल तर नाहीतर मग मी अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या विषयामध्ये सगळ्या 29च्या 29 महानगरपालिका तर बहुधा 2 सोडल्या वसई आणि मालेगाव, तर 27 महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल। बहुतांश ठिकाणी BJPचा होईल, काही ठिकाणी शिवसेनेचा आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीचा होईल। त्या सगळ्या ठिकाणी म्हणजे जिथे BJPचा नाही, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आहे तिथेही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशी इच्छा व्यक्त केली आणि आमच्याकडे नेत्याची इच्छा ही आज्ञा मानली जाते की बा आपण हे अशा प्रकारे 10 महिने काही करू नये। त्यामुळे सगळ्या ज्यांनी 10 महिने ठरवले ते सगळ्यांनी आपला 10 महिने विड्रॉ केले आणि आता 2.5 वर्षासाठी रिझर्वेशन घोषित होतं। तर 2.5 वर्ष किंवा जिथे जिथे 2 कार्यकर्त्यांना त्या कास्ट कॅटेगरीमध्ये, आता इथे सर्वसाधारण आहे, आमच्या कोल्हापूरला OBC आहे, तर तिथे तिथे जे रिझर्वेशन असेल त्याचे 2 भाग करता येतील 1.25 वर्षाचे, पण 10 महिन्याचे करता येणार नाहीत। हे काळाच्या ओघात ठरवू आम्ही आपापसात। आता आम्ही पहिला घोषित केला, आमचं सगळंच ठरलेलं असं ओपन केलं तर आमच्या कोर कमिटी नावाच्या शब्दाला काही अर्थ राहणार नाही। पण शिवसेनेला आम्ही बरोबर घेणार आहोत। त्यांच्याशी त्यांना काय द्यायचं हे बोलणं सुरू आहे। स्वर्गीय अजितदादा जाण्याच्या आदल्या दिवशीच माझी बैठक झाल्यामुळे अजितदादा आणि माझी सहमती झाली। त्यांनी लगेच त्यांचे अध्यक्ष जगदाळेजी आणि त्यांचा गटनेता जो ठरणार होता महमूद्दीन बागवान, त्या दोघांना कन्व्हे केल्यामुळे आज सकाळी एकदा फायनल बैठकसुद्धा झाली आणि खुंटा हलवून बळकट करून घेण्याप्रमाणे आता काय काय ठरलं असं झालं। शिवसेनेबरोबर असं बरोबर यायचं, पण द्यायचं काय या विषयावर बोलणी सुरू आहेत। 39 BJP, 16 राष्ट्रवादी म्हणजे झाले 55 आणि शिवसेनेचे 2 57 आणि जर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसने यायची तयारी दर्शवली, त्यांना काय हवं आहे ते आम्ही देऊ शकलो तर ते 3 असे काँग्रेस सोडून 39 अधिक 16 55, 2 57 आणि 3 60 ही संख्या होईल। काँग्रेस सोडून हे गृहीतच आहे। नाही, माझी प्रायमरी चर्चा तुमच्याशी पण होते, त्यांच्याशी पण होते।
सगळं ज्या पद्धतीने सांगली महापालिकेचा महापौर असतो त्याला कालावधी दिला जातो, पण त्यानंतर तुम्ही जर बदलायला